नमस्कार, तृप्ती लर्निंग अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आपला टॉपिक नाव आहे स्क्वेअर्स. मंथन किंवा स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा स्टडी करत असताना आपल्याला स्क्वेअर्स पाठ असणं गरजेचं असतं. मग बऱ्याचदा काहीच मुलांच्या लक्षात राहत नाहीत. मग त्यासाठी 11 to 20 स्क्वेअर्स कसे लक्षात ठेवायचे, समजा जर त्याचा वापर करायचाच असेल इन शॉर्टमध्ये इन ट्रिक्सद्वारे तो कसा यूज करायचा ते तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी प्रथम तर तुम्हाला 2 to 10 पर्यंतचे स्क्वेअर हे तोंडपाठ पाहिजेत. चला तर मग 2चा स्क्वेअर काय आहे 4, 3चा स्क्वेअर काय आहे 9, 4चा स्क्वेअर काय आहे 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81, लास्ट तुमचा 10चा स्क्वेअर हा काय आहे 100. आता राहिलं 11 to 20. तर 11चा स्क्वेअर काढताना तुम्ही काय करणार, पहिल्यांदा 11 into 11 करणार, बरोबर. त्यांचं मल्टिप्लिकेशन करत बसणार, मग तुम्हाला तुमचा स्क्वेअर मिळणार. तर मी आज शिकवणार आहे सोप्या पद्धतीने 11चा स्क्वेअर कसा काढायचा. ठीक आहे. 11 प्लस हा 1 त्याच्यामध्ये ॲड करायचा, किती झालं तुमचा 12. आणि हा युनिट प्लेसला काय 1, 1चा स्क्वेअर किती 1 झालं. हा मिळाला तुमचा 11चा स्क्वेअर. नेक्स्ट तुम्हाला काढायचा आहे 12चा स्क्वेअर. ठीक आहे. 12मध्ये काय करायचे तुम्हाला, हे 2 ॲड करायचे. 12मध्ये तुम्हाला काय ॲड करायचे 2, किती आले 14. 2चा स्क्वेअर किती आहे 4. हा झाला तुमचा 12चा स्क्वेअर. नेक्स्ट तुमचा नंबर काय आहे 13. 13मध्ये काय ॲड करायचं तुम्हाला 3, किती झाले तुमचे 16. आणि 3चा स्क्वेअर काय आहे 9. मिळालं तुम्हाला 13चा स्क्वेअर. ओके. नेक्स्ट नंबर आहे तुमचा 14 स्क्वेअर. 14मध्ये हे 4 ॲड करायचे, किती झाले 18. आता इथे पहा, लक्ष द्या. इथं 14मध्ये काय ॲड करायचं तुम्हाला 4, तुम्हाला काय मिळाला 18. 4चा स्क्वेअर जर घेतला तो किती आहे तुमचा 16. मग हा 6 इथे राईट करायचा आणि 18मध्ये हा 1 ॲड केल्यानंतर काय झाला तुमचा 19. तुम्हाला 14चा स्क्वेअर मिळून जाईल. नेक्स्ट नंबर काय आहे 15. 15चा स्क्वेअर काढताना 15मध्ये 5 ॲड केलं तर किती येतात, 15मध्ये ॲड केले 5 आले तुम्हाला 20. ओके. पण इथं जो स्क्वेअर मिळणार आहे 5चा हा 2 डिजिट नंबर आहे, म्हणजे 2 डिजिट नंबर किती 25. युनिट प्लेसला काय आहे 5, तो राईट करायचा आहे. रिमेनिंग किती राहिले 2. हे 2 20मध्ये ॲड करायचे. 15 + 5 + 2 किती झाले तुमचं 22. तुम्हाला 15चा स्क्वेअर मिळून जाईल. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचे 11 to 20 पर्यंतचे स्क्वेअर काय करायचे राईट करायचे. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ही मेथड सोपी वाटेल ह्या मेथडपेक्षा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.